नमस्कार सर्व शेळीपालकांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आता आपली सुरुवात कशी झाली, काय काय कुठं नाही गेली आणि आजपर्यंत किती शेळ्या विकल्या, खरेदी विक्री किती झाली, काय काय केलं ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण बघा एक अनुभव शेअर करतोय तुमच्यापर्यंत, माझा पर्सनली अनुभव। आता प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव हा वेगवेगळा असतो शेळीपालनामधला, कोणाला ते जास्त अनुभवी असतात, कोणी कमी असतात आणि कोणी नेमकी सुरुवात केलेली असते। तर बघा आपली सुरुवात जेमतेम 2021मध्ये आपण शेळीपालनाला सुरुवात केली। त्याच्यानंतर सुरुवात आता किती शेळ्यापासून केली असेल तर फक्त एका पाटीपासून सुरुवात केली होती मित्रांनो आपण। ती पण पाट आपण घरून पैसे न घेता आपण मिरच्या तोडायला इकडं तिकडं कामाला जाऊन, रिकाम्या वेळेत कामाला जाऊन, ज्या दिवशी आपल्या शेतात काम नसेल त्या दिवशी बाहेर जायचं, मिरच्या तोडणे वगैरे अजून बरेचसे कामं, वखरणी कोळपणी शेतात बाकीचे भरपूर कामं असतात, त्याला जाऊन आपण 4,500ची पाट घेतली होती। एकच पाट घेतली, ती पण स्वतःच्या पैसे घेतले होते मित्रांनो। त्याच्यानंतर आपण, कारण ती एक पाट फक्त आपण एक अनुभव म्हणून घेतली होती, कारण आपल्याकडे पूर्वी शेळ्या जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी बकरी होती एक, ती तेव्हा विकून टाकली। त्याच्यानंतर 15 वर्षभर, 15 कमीत कमी 12 ते 15 वर्षापर्यंत आपल्याकडं अजिबात शेळ्या वगैरे बकऱ्या काहीच नव्हतं। तर आपण 2021मध्ये एकच पाट घेतली, तिची पाट त्याचं संगोपन केलं, तिचं म्हणजे अनुभवासाठी घेतली, आपल्याला जमतं का नाही ते बघितलं। तर त्या पाटीनं एकच पिल्लू दिलं होतं, जेम तुम्ही एकच पिल्लू दिलं, त्याला बहुतेक संधिवात वगैरे ते कडक होऊन गेलं आणि ते व्यायला दुसऱ्या दिवशी मेलं। तो अनुभव आला पहिल्या वेळेस, पहिलीच मृत्यू झाली मित्रांनो आपल्या, कारण अनुभव नव्हता आणि ट्रीटमेंट काय करी ते सुद्धा अजिबात माहीत नव्हतं मित्रांनो। आता तुम्ही म्हणाल 4 वर्षात 2021 ते आता 2026 चालू आहे, जवळजवळ 5 वर्षात तुमच्याकडे एवढ्याच बकऱ्या कसं काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो। प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येईल म्हणजे येईलच, कारण बघा आता आपण भरपूर 50 शेळ्या घेऊ शकतो, पण त्याचं संगोपन, त्यांचं सगळं व्यवस्थित चारा पाणी सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे, त्याच्यानंतरच आपण सगळ्या गोष्टी शेळ्यात सांभाळू शकतो मित्रांनो। आता एक पाट म्हणजे बघा, एक पाटीचं बसून आपण ती दुसरी एक बकरी घेतली, त्याच्यानंतर ती बकरीचे आपण 12,000 बकरी घेतली, ती 18,000 पिल्ल्यासोबत विकून टाकली मित्रांनो। तर परत दुसरी एक शेळ्या जेमतेम दुसऱ्या वर्षी घेतली, परत ती चांगली नाही, ती विकली। म्हणजे कसं आहे, अनुभव येत चालला शेळी कशी निवडावीत हा एक मोठा अनुभव येत जात असतो मित्रांनो। मार्केटला फिरणं, बाजारात व्यापारी कशा प्रकारे विक्री करतात, कशा प्रकारे नवीन लोकांना गंडवतात किंवा 2 पैशासाठी कसे करतात, त्या गोष्टी माहीत होत चालल्या। त्याच्यानंतर आपण एक वडद बाजारवरून 19,000ची डायरेक्ट गाभण शेळी घेतली मित्रांनो, आणि ती शेळी आपल्याला एवढी लकी ठरली, ती अजूनही आपल्या याच्यात आहे। म्हणजे बघा 3 वर्षापासून ती शेळी, ती बांडी शेळी, अर्धी काळी अर्धी पांढरी, त्या शेळीनं आपल्याला म्हणजे एक नशीबच पराटण्यासाठी खूप मदत केली मित्रांनो। कारण भरपूर आपण शेळ्या खरेदी केल्या विकल्या, खरेदी केल्या विकल्या, पण मग ठाम आणि 3 वर्षापासून आपल्याकडे ती एक शेळी चांगली, जीनं आपल्याला जास्त उत्पन्न दिलं आणि पैसा कमवून दिला मित्रांनो। कारण बघा अनुभव येत चालला, त्यामुळे आपण एक चांगली शेळी निवडली, ती पण घरगुती शेळी वडद बाजारवरून व्यापाऱ्याकडूनच घेतली, पण चांगल्या खाणीतली शेळी घेतली। कारण पहिल्याच वर्षी तिनं आपल्याला जेमतेम 16,000 रुपये आणल्यावर दिले, जवळजवळ 4 ते 5 महिन्यात 16,000 रुपये कमवून दिले त्या बकरीनं। म्हणजे आणि एक पतीची पाट आपण घरी ठेवून, कारण 3 पिल्ले दिले, एक पाट घरी ठेवून 2 पोकळ विकून टाकले, म्हणजे ती बकरी आपल्याला पहिल्याच वर्षी फ्री झाली, पहिल्यांदाच 2023मध्ये ती बकरी आपल्याला फ्री झाली मित्रांनो 5च महिन्यात। त्याच्यानंतर अजून कॉन्फिडन्स, अजून अनुभव, अजून मार्केटला कशा प्रकारे व्यापार करता येतो या गोष्टी शिकण्यास खूप मदत झाली मित्रांनो। आता तुम्ही म्हणाल एवढ्याच बकऱ्या, कारण बघा आपण बकऱ्या का वाढवल्या नाही, त्याचं दुसरं कारण म्हणजे बघा शेतीचे कामं एकट्याला सर्व गोष्टी बघायला जर पडल्या तर सगळे मॅनेज होणं एवढं पण सोपं नसतं मित्रांनो। कारण 6-7 एकर शेतीनी 1-2च करणारे घरातले, तर घरून शेळीपालनाला अजिबात, पहिली गोष्ट म्हणजे शेळीपालनाला आपल्याला सपोर्ट नाही जास्त, कारण घरच्यांना शेळ्या वगैरे काही पटत नाही जास्त, कारण आपण स्वतःच्या मनानं करतोय आणि स्वतः एक व्यवसाय म्हणून किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून या व्यवसायाला आपण सुरुवात केली मित्रांनो। त्यासोबतच इंस्टा, यूट्यूब, फेसबुक या गोष्टीला सुद्धा मार्केटिंग करण्यासाठी आपण या गोष्टीला सुद्धा सुरुवात केली।
कारण बघा एकच गोष्ट धरून चालत नसते, कोणतीही गोष्ट फक्त एका गोष्टीत कमाई नसते. बघा 100 एका ठिकाणाहून 100 रुपये येण्यापेक्षा 100 ठिकाणाहून 1-1 रुपया येणं कधी पण चांगला. कारण कधी पण 100 ठिकाणाहून जर 1-1 रुपयाला एका ठिकाणी नाही निघला तरी 99 रुपये आपल्याकडे येत असतात. पण एकाच ठिकाणून 100 रुपये आले आणि ते ठिकाण जर बंद झालं तर अख्खे 100 रुपये लॉसमध्ये असतं मित्रांनो. त्यासाठी वेगवेगळे उद्योग करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला 2 पैसे येत राहतील. बरोबर. आता 2023मध्ये परत ती घेतली ही मोठी, मग तिची पाट आपण घरी ठेवली. परत अजून आता ती जी लाल बकरी ती ती गावरान ती आपण आणली आपल्या मामाच्या घरून. पाट आणली जेमतेम 4,000ची आणली मित्रांनो. कारण ती पाट का आणली, कारण तिची जी आई होती ती एकदम खतरनाक दुधाला आणि पिल्ले एकदम चांगल्या क्वालिटीचे येत असतात. त्यामुळे ती पाट आपण घेतली आणि त्यांनी दिली म्हणून आपण घेतली बरं का. 4,000त घेतली पहिल्यांदाच. जवळजवळ 6-7 महिन्याची होती तेव्हा घेतली आपण. आता तिनं जवळजवळ आपल्याला तिसऱ्यांदा ती गाभण आहे बघा मित्रांनो. कारण तिनंसुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला या 2 ज्या बकऱ्या दिसत्या ही बांडी आणि ती लाल, त्या बकऱ्यांनी आपलं नशीब खूप बदलण्यासाठी मदत केली मित्रांनो. कारण त्या आपल्या 2 बकऱ्या माझ्यासाठी खूप लकी आहे. कारण आपण नंतर थोडं स्टॉप घेतलं कारण मॅनेज होत नव्हतं शेतीची कामं. त्यामुळे भरपूर गोष्टी राहतात, अडीअडचणी असतात मित्रांनो. त्यामुळे आपण काही जास्त वाढवण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्याच्यानंतर मग आपण असेच शेळ्यांची निवड, बाजार वगैरे, शेळ्यांच्या कोणत्या जाती त्यावर काम केलं. आता शेळ्यांच्या भरपूर जाती असतात चांगल्या, शिरुई, कोटा, सोजत किंवा बिटल. कारण बिटलचा सध्या ट्रेंड चालू आहे त्यामुळे बिटल खूप महाग आहे मित्रांनो. कारण बिटल प्रत्येकजण घेऊ शकतं असं अजिबात नाही. त्यानंतर म्हटलं बिटलचं आपण डोक्यात एक फॅट आलं की बिटलची व्हिडिओ लयच महागात 1-1 लाखात विकले ते. त्यामुळे आपण बिटलचं 2 वर्ष बघितलं, अनुभव बघितलं बाहेर मार्केटची तिची रेंज. त्याच्यानंतर आपण हळूहळू थोड्या गोष्टी वाढवत गेलो मित्रांनो. कारण कमाई एवढी पण कमाई झाली नाही आपली शेळीपालनात, पण मग मेंटेन लॉसमध्ये नाही आहे. कमाई तर ती जास्त झाली नाही पण लॉसमध्ये कमीत कमी नाही आहे. आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे चांगला अनुभव आला. चांगले आजार, कशा प्रकारे शेळ्यांना आजार होता, शेळी कशी निवडावी, आजारी शेळी कशी आहे, किंवा पिल्लांची मरतूक का होते, किंवा पिल्लांचं संगोपन कशा प्रकारे आपण करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण जेमतेम 5 वर्षात शिकलो. याच्यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते मित्रांनो. शेळीपालनात अनुभव आणि चांगल्या गोष्टी किंवा खराब गोष्टी या दोन्ही जर गोष्टी आपल्याला अनुभवता आल्या तेव्हाच आपण शेळीपालनात टिकू शकतो. पण कोणत्या पण व्यवसायात आपण तग धरून उभं राहू शकतो मित्रांनो. त्यामुळं आपण शेळ्या जास्त वाढवल्या नाही, आता हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो. अजून नवीन चांगल्या दर्जाच्या शेळ्या जर आपल्याला भेटल्या आपल्या बजेटमध्ये तर अजून ॲड करायच्या. पण मग ह्या वर्षी आता आपण बिटलची एक शेळी घेतली आणि बिटलचा एक बोकड घातला. आता बिटलची शेळी थोडी महागच लागली त्यामुळे काही विशेष नाही. बिटल शेळी जवळ 20-22 हजारापर्यंत गेली तर आणि बिटलचा बोकड आपल्याला 17-18 हजारापर्यंत गेला आहे. पण मग बिटलचा बोकड आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि घरगुती फार्मवरचा बोकड भेटला त्यामुळे त्याला अजिबात टेन्शन नाही. आणि त्यांचं वंशावळ तिचे आई वडील ते सर्व आपण बघितून तो बोकड खरेदी केलेला आहे. आणि बिटलची बकरी तर व्यापाऱ्याकडूनच घेतली, मग तिच्या खाली 2 बिटलच्या पाटा आहे त्यामुळे 2 पाटा तयार झाल्या. तर आता किती जवळजवळ लहान मोठे आपल्याकडे 10 क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण वाढवण्याचा प्रयत्न तर करतोय. तर अशा प्रकारे आपण शेळीपालनात सुरुवात केली मित्रांनो. 2021 ते 2026पर्यंत असे भानगडी झालेत. आता काहींना वाटेल की तू वाढवलेस नाही, लोकांना काय सांगते. तर प्रत्येकाला काही समस्या असतात, प्रत्येकाला सगळंच काही नसतं. आता शेळीपालनाला आपल्या हाताखाली जास्त माणसं नाही त्यामुळे आपण कमी बजेटमध्ये सुरुवात केली. आणि आपल्याकडे फिरस्ते असल्यामुळे बाकीचं जास्त चारा लागवड वगैरे काही टेन्शन नसतं. आणि उन्हाळ्यामध्ये फिरस्ती असतं आणि पावसाळ्यात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण चरायला सोडतो, हिवाळ्यात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चरायला सोडत असतो. आणि शेतात बाकीचा चारा वगैरे तर आपल्याकडं असतोच, मका किंवा कांडी गवत गावरान किंवा भरपूर चारा आणि झाडपाले नाल्या ओढ्या नाल्यानं सोबावळी वगैरे भरपूर राहते. तर अशा प्रकारे आपण सुरुवात केली मित्रांनो. तुम्हाला कशी सुरुवात वाटली? आपली गरीबी सुरुवात आहे मित्रांनो. आपण एकदम काही मोठा घास घेतला नाही, आपल्याकडून जेवढं जमतं, आपल्याकडून जेवढं मॅनेज होतं, जेवढ्या गोष्टी आपण करू शकतो तसं वाढवत जायचं. कधी पण तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे वाढवू शकता किंवा तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही एकदम 10-20 क्वांटिटी घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार. आता सध्या मी 50 शेळ्यांचं संगोपन सहज करू शकतो. पण विषय कारण
टायमिंग मॅनेजमेंट राहतं, तर वेळेचा अभाव असतो, बाकीचे कामंसुद्धा बघावं लागतं. त्यामुळे आपण 50 शेळ्या तर खरेदी करू शकत नाही. 50 शेळ्या सहज संगोपन करू शकतो, पण मग त्याचं कंटिन्यू त्यामध्ये आपण नाही पडू शकत. त्यामुळे आपलं छोटासा 10-20 शेळ्या सांभाळायच्या, व्यवस्थित सांभाळायच्या, चांगल्या दर्जाच्या शेळ्या सांभाळायच्या. अजून आपण चांगल्या टॉपच्या शेळ्या खरेदी करणार आहोत लवकरच. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमचं मत माझा अनुभव कसा वाटला ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आपल्या अशा शेळ्या वाढवणं, नाही वाढवणं, सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. तर सुद्धा अनुभवातून शिकत चाला. ते जास्त कोणाला व्हिडिओ बळी पडू नका. तर भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. नक्कीच काळजी घ्या तुमची आणि शेळ्यांची. धन्यवाद.